महांकाळ वडगाव तालुका श्रीरामपूर येथे वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा शाखेची कारवाई। आरोपीकडून 5,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। माननीय श्री मोमुक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, भगवान थोरात, विशाल तनपुरे, रमेश राजा अत्तार यांचे पथक तयार करून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याकामी रवाना केले। पहाटे स्थानिक गुन्हा शाखेचे पथक श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत महांकाळ वडगाव गावाच्या शिवारातील गोदावरी नदीपात्रातून एक इसम हा ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या साह्याने वाळूची चोरी करून वाहतूक करत असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने तत्काळ महांकाळ वडगाव शिवारात जाऊन खात्री केली असता एक इसम गोदावरी नदीपात्रात ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन येताना दिसून आला। तेव्हा पथक कारवाई करण्याकामी त्याच्याकडे जात असताना तो ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन पळून जाऊ लागला। पथकाने पाठलाग करून ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आकाश पुंजाहारी माकडे असे असल्याचे सांगितले। त्यावेळेतील इसमांच्या कब्जातून 10,000 रुपये किमतीचे एक ब्रास वाळू, 5 लाख रुपये किमतीच्या ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण 5,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपी विरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाणे करत आहे।